माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या? लाडक्या बहिणी कोणाकोणाला ते योजना मिळाली हात वर करा. तुमची योजना बंद होणार नाही. पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही. हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आहे. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. मलाच माहित नाही मी किती निर्णय घेतले. मला जेव्हा लोक सांगतात, या कार्यक्रमाला बोलवतात, सांगतात हा निर्णय तुम्ही घेतलाय. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष माझ्या भावांनो बहिणींनो पायाला भिंगरी लावून फिरलो. एकही दिवस सुट्टी नाही घेतली. फक्त 2-3 तास झोपायचो आणि लोकांना चिंता होती किती एकनाथ शिंदे कसं करतो, जेवतो कधी, झोपतो कधी, उठतो कधी. पण मला त्या 2.5 वर्षात मला एवढंच जाणवलं की कधी थकवा मला आला नाही. कारण हे जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी हे माझं टॉनिक होतं. आणि हे या कार्यक्रमाला गेलो की मला ऊर्जा मिळायची, प्रेरणा मिळायची आणि त्याच वेगाने माझं काम सुरू राहायचं. आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प आपण सुरू केले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या. मग लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती, महिला सन्मान योजना, किसान सन्मान योजना लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे. आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या. आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे लाडक्या बहिणींना अजून एक गिफ्ट हे सरकार देणार आहे. तुम्ही आता पाहिलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य तटकरे मॅडम यांनी आदेश दिलेले आहेत. आजपासून तुम्हाला वाटप होणार आहे. बघा, आजपासून पुढे 3 दिवस वाटप हे राहील. तर कुठल्या लाडक्या बहिणींना हे वाटप होणार आहे, काय होणार आहे? 4,200 रुपये हे लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहेत. कारण फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते आता एकत्र मिळणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना साडी सुद्धा ही गिफ्ट म्हणून मिळणार आहे. आता साडी कशासाठी मिळणार आहे तर कशी मिळणार आहे तर रेशन कार्ड धारकाच्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना मिळणार आहे. परंतु तुम्हाला इथं 3 गोष्टी करायच्या आहेत. तरी सुद्धा लक्षात घ्या, मी वारंवार सांगतोय कारण 5च बँकेमध्ये पैसे हे जमा होत आहेत. तर ते बँक कोणत्या आहेत आणि 10 जिल्ह्यांमध्येच हे वाटप होत आहे. साडी वाटप सुद्धा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. खात्यात कुठल्या लाडक्या बहिणींच्या पैसे येणार आहेत किंवा आता इथं जमा झालेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्याला सुद्धा पैसे यायला पाहिजेत. बघा, 8वा हप्ता तो आहे तो आजच वाटप आहे. सोबतच 9वा हप्ता सुद्धा हे वाटप होणार आहे. कारण वित्त विभागाकडून आपल्याला माहिती आत्ताच मिळालेली आहे ती म्हणजे दोन्ही हप्त्यांचे पैसे आता वितरित झालेले आहेत. दोन्ही हप्त्यांचे चेक जे आहेत ते चेकवरती सही झालेले आहे. सोबतच आपले जे अजितदादा पवार आहेत यांनी सुद्धा सांगितलं आहे की पैसे हे जमा झालेले आहेत. कुणीही टेन्शन घेऊ नका, योजना ही बंद झालेली नाही किंवा बंद होणार सुद्धा नाही. आपण हे सुद्धा आता बघितलं की उपमुख्यमंत्र्यांनी इथं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हेच सांगितलं की आजपासून वाटप हे सुरू झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना त्यांनी विचारलं सुद्धा की कोणाकोणाला पैसे आलेत. कार्यक्रम हा सध्या चालू आहे, तुम्हाला माहितीच असेल तर सांगतो. खूप महत्त्वाचे अपडेट आता आपण पाहत आहोत. तर तुम्हाला बघा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आणि 4 नियम जे चालू झालेले आहेत ते तुम्हाला मी सांगतोय. बघा,
कुठल्या लाडक्या बहिणींना मेसेज येणार, तर अशाच लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहे ज्या लाडक्या बहिणी सध्या मी जे काही सांगणार आहे त्या नियम तुम्हाला पाहावे लागणार आहे, ते काम तुम्हाला करावं लागणार आहे, तरच ते तुम्हाला पैसे मिळणार. तर 3 महत्त्वाची कामं करायची आहेत. पहिलं म्हणजे रेशन कार्ड अपडेट करून घ्यावं लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट नाही, रेशन कार्डची EKYC केलेली नाही, अशा लाडक्या बहिणींना इथं 1ही रुपया मिळणार नाही. कारण आत्ताच मोठा निर्णय इथं घेतलेला आहे, ते म्हणजे सरसकट वाटप करा, परंतु जर त्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर. आता डॉक्युमेंट्स क्लिअर असतील म्हणजे काय, तर बघा इथं एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डची EKYC झालेली आहे, अंगठे ठसे आहेत, त्यांचं ऑनलाईन तिथं दिसत आहे, तर अशाच लाडक्या बहिणींचं इथं हे पैसे तिथं बँकेत तिथं जमा करा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे, अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडा. आता तुम्ही मला पहिली गोष्ट सांगायचं आहे की कोणाकोणाचं आधार कार्ड अपडेट आहे, म्हणजे आधार कार्डवरची माहिती आणि त्याच्यातली माहिती सेम आहे. आता तुम्ही म्हणाल साडी कशी मिळणार, बघा होळीच्या सणासाठी ही साडी मिळणार आहे. बहिणींना आनंदाचा शिधासुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि सोबत साडीसुद्धा मिळणार आहे. साडी तुम्हाला आणि आनंदाचा शिधा हे तुम्हाला रेशनवरती मिळणार आहे. रेशन कार्ड ज्याच्याकडे आहे, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्याच्याकडे आहे, त्यांनाच हे तिथं पैसे मिळणार आहेत आणि साडीसुद्धा मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. परंतु काही अशी कारणं आहेत ज्या कारणांमुळे लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही. परंतु अशासुद्धा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एकदम 12,000 रुपयेसुद्धा मिळणार आहेत. त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत हे सुद्धा सांगतोय. त्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना ह्या नियमांमध्ये बसत आहेत. बघा मी तुम्हाला आता 3 नियम सांगितले की कोणते. तुमचं उत्पन्न, आता पहिली गोष्ट उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, कारण तिथं अर्ज पडताळणी झाल्याशिवाय तुमचं नाव यादीत येणार नाही. आता लक्षात घ्या, अर्ज पडताळणी सरसकट होणार आहे. अर्ज पडताळणी झाल्याशिवाय तुमचं तिथं यादीत नाव नसणारच नाही. त्यामुळं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावाच लागणार आहे, सोबत आधार कार्डसुद्धा. आता मी तुम्हाला सांगणार आहे की जिल्हे कोणते. जिल्हे बघा, सोलापूर, लातूर, धुळे, जालना, अमरावती, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, जळगाव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात जी आहे वाटपाची, साडी वाटप, रेशन मोफत, गॅस सिलेंडर योजना, सोबतच तुमची लाडकी बहीण योजना, ही योजनांचे वाटप जे आहे ती या जिल्ह्यांपासून सुरुवात केलेली आहे. कारण यावेळेस सरकारनं असं म्हटलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणीची संख्या, जास्त गरजू लाडक्या बहिणींची संख्या आहे ती या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे, तर इथून ही सुरुवात करा, असे तातडीचे निर्देश आता बँकेला दिलेले आहेत. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही हे उत्पन्नाचा दाखला काढलेला नाही किंवा नवीन अर्ज केलेला नाही, त्यांनी फटाफट उत्पन्नाचा दाखला काढून नवीन अर्ज करा. कारण त्यांचासुद्धा अर्ज लगेच आत्ताचा तुम्ही अर्ज जरी केला तर तुम्हाला फेब्रुवारीसोबत मार्चसुद्धा पैसे मिळतील. त्यामुळं तुम्ही जरी आत्ता फॉर्म भरला, कारण फेब्रुवारीचा हप्ता काही अजून आलेला नाही, त्यामुळं पटकन तुम्ही हे काम करा. आजच्याच फॉर्म नसेल भरा तर फॉर्म भरा. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार, बघा आता जर आपल्याला बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SBI खातं, पोस्टाचं बँक खातं आणि काही इतर शासकीय बँक याच्यामध्ये जास्त प्राधान्य दिलं गेलेलं आहे. सोबतच तुम्हाला हे सुद्धा सांगतोय की कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आज मेसेज येणार आणि किती मेसेज येणार. बघा तुम्हाला आज 3 प्रकारचे मेसेज येणार. पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे, दुसरी गोष्ट तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे, आणि बाकीचे जर तुमचे काही जसे शेतकरी आहेत, लाडक्या बहिणी ज्या शेतकरी बहिणी आहेत त्यांना नमो व PM किसान योजनेचे जे काही हप्ते आहेत ते सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे 3 हप्ते तुम्हाला इथं येणार आहेत. आता तुम्ही एक सांगा की नियमांमध्ये बसत आहात का, म्हणजे उत्पन्न तुमचं वाढलं असेल तर ते सांगा, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ही अर्ज पडताळणी होऊ नये तर ते देखील सांगा, किंवा नियम जे आहेत ते नियम शिथिल करावे, म्हणजे नियम बंदच करावे, सरसकट वाटप करावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लिहा. तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मग आम्ही तुम्हाला सांगू रिप्लायमध्ये तुम्हाला पैसे येणार का नाही. तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे की नाही हे सुद्धा सांगा, आणि सोबत तुमचं आधार कार्ड हे सगळे बरोबर आहे का, तुमचं अपडेट आहे का हे सुद्धा सांगा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो